नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टिक-टॅकचा गेम। हा पहा, लहान मुलांना मोबाईल वगैरे देण्यापेक्षा आपण हे असं काहीतरी गेम देऊ शकतो। तसंच आम्ही ऊलचा गेम बनवलेला आहे। चला तर आपण स्टार्ट करूया गेमसाठी। टिक-टॉक गेम बनवण्यासाठी मी हे 2 कलर वापरते आहे। आता इथे बेस मी हा असा ऑफ व्हाईट कलर किंवा मोती कलर म्हणू शकता तुम्ही। हा कलर आहे 4 प्लाय ऊल आहे आणि ही आहेत 6 प्लाय ऊल, थोडीशी जाड आहे पहा ही नॉर्मली। ही 6 प्लाय ऊल आहे, ब्राऊन कलर घेतलेला आहे। यापासून मी सोंगट्या बनवणार आहे, म्हणजे ते राऊंड आणि क्रॉस जे असतात हे राऊंड आणि हा जो क्रॉस जो आहे तो मी यापासून बनवणार आहे, ग्रीन पासून। आणि वरती लाईन हा बेस बनवणार आहे, ज्याच्या लाईन आपण ग्रीन पासून बनवणार आहे आणि ब्राऊन पासून बनवणार आहोत, सॉरी। आणि दोन्हीसाठी आपण यूज करणार आहोत 3.5 mm क्रोशे। चला तर आपण स्टार्ट करू। तर स्टार्ट करताना आपल्याला 32 चेन घ्यायचे आहेत, म्हणजे 30 चेनचा 10 चेनचा एक क्यूब असे 3 क्यूब असतात। तर 3 क्यूबसाठी मी 30 खांब घालणार आहे, सिंगल खांब। आणि दोन्ही साईडच्या बॉर्डरसाठी 2 एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 32 सिंगल खांब घालायचे। तर 32 सिंगल खांब घालण्यासाठी आपण टोटल 33 म्हणजे 33 चेन बनवून घेणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे मी 33 चेन बनवून घेते। हे पहा 33 चेन घातलेले आहेत आपण। क्रोशेच्या बाजूची 33 नंबरची चेन सोडायची आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक चेनमध्ये प्रत्येकी एक असे 32 सिंगल खांब घालून घ्यायचे। हे पहा प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल खांब घालणार आपण। हे आपलं फर्स्ट राऊंड आहे याच्यामधलं। हे पहा असं हे राऊंड मी कंप्लीट करून घेते। हे पहा हे शेवटचं राऊंड मी फर्स्ट राऊंड मी कंप्लीट करून घेतलं आहे। शेवटचा जो पहिली चेन घातलेली आपण त्या टाक्यामध्ये सुद्धा आपण एक सिंगल खांब घालून घेतलेला आहे। आता आपल्याला एक्स्ट्रा चेन न घेता टर्न करायचं आहे आणि प्रत्येक खांबावरती एक खांब घालून घ्यायचा आहे। बघा पहिला जो आता आपला हा खांब आहे त्या खांबावरती एक खांब, त्या पुढच्या खांबावरती एक खांब, त्याच्या पुढच्या खांबावरती एक खांब, असं हे प्रत्येक खांबावरती एक खांब घालून घेणार आहे अगदी एंडपर्यंत। आणि हेच राऊंड आपण रिपीट करत जायचे टोटल। जसं या साईडला आपण 32 खांब घेतले, तसेच या साईडला सुद्धा आपल्याला 32 राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला 10 बाय 10चा क्यूब जो आहे तो मिळणार। हे मी कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू। हे पहा हे 32 राऊंड आपण घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला बॉर्डर बनवायची आहे आणि लेससाठी बॉर्डर बनवायचे, त्यामुळे आपण स्पेस देऊन बॉर्डर बनवणार। हा आपला कॉर्नरचा टाका आहे, त्यामुळे मी टर्न करते आणि ह्या कॉर्नरच्या टाक्यामध्ये आपल्याला 3 चेन घ्यायच्यात आणि एक डबल खांब घालायचा। बस आता पुन्हा 3 चेन घ्यायच्यात, इथले 3 स्टिच स्किप करायचे आणि चौथ्या स्टिचमध्ये आपल्याला एक डबल खांब घालायचा। पुन्हा पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक डबल खांब, 1 आणि 2। पुन्हा 3 चेन घ्यायच्यात, 1 2 3 खांब स्किप करायच्यात आणि पुढच्या 3 खांबामध्ये प्रत्येकी एक डबल खांब घालायचे। 1 2 3। मी आता 3 खांबामध्ये घालते, तुम्ही प्रत्येकी 2 खांबामध्ये घातलं तरी चालून जाऊ शकतं। हे असं कॉर्नरपर्यंत कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू। हे पहा
3 चेन घेतल्या, इथल्या 3 स्किप केल्या आणि हे जे शेवटचा कॉर्नरचा एक आणि त्याच्या आधीचे इकडचा एक आणि इकडचा एक, असं जसं आपण इथे वर्क केलं सेम इथे करायचं आहे. त्यासाठी मी आता करणार आहे, इथे हा जो टाका आहे कॉर्नरचा, या कॉर्नरच्या टाक्यामध्ये 2 डबल खांब घालणार आहे, 2 चेन घेणार आहे आणि 2 डबल खांब घालणार आहे, एक आणि 2. हा बघा, हा आपला कॉर्नरचा टाका झाला. आता पुन्हा प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला असंच 3 चेन घेणार, 1 2 3, 1 2 3 सोडणार आणि पुढच्या 3 मध्ये आपल्याला 3 खांब घालायचे आहेत. एक, त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये 1 2 झाले. आणि त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये 1. परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3, पुढचे 3 राऊंड सोडायचे, 1 2 आणि 3 आणि पुढच्या 3 राऊंडमध्ये प्रत्येकी 3 डबल खांब घालायचे. आपण आता इथे शेवटचा जो टाका आहे त्या टाक्यामध्ये वर्क करतोय, त्यामुळे मिडलला आपले 30 टाके राहतील, 30 खांब. त्या 30 खांबामध्ये आपल्याला 10 10 10 असं 3 ठिकाणी डिवाइड करायचे. सेम पॅटर्नने मी इथपर्यंत या टोकापर्यंत बनवून घेते, मग आपण पुढचं पाहू. कॉर्नरसाठी शेवटचे 2 चेन घेतलेले आहेत आणि 3 चेनचा जो पहिला खांब होता त्या खांबावरती क्रॉस चेक करून त्या खांबावरती क्रोशे हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे, जेणेकरून आपला हा कॉर्नरचा स्टिच रेडी होईल. एक चेन घेऊन एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा आहे. हा वाला दोरा नंतर सुईच्या साहाय्याने हाईड करू शकतो किंवा क्रोशे हुकने सुद्धा आपण हाईड करू शकतो याला. आता आपल्याला याचा बॉर्डर रेडी झालेली आहे. आता आपल्याला सोंगट्या बनवायच्या आहेत. जस इथे क्यूब येण्यासाठी इथे क्युबिकल असे 2 लाईन घ्यायच्या आहेत ब्राऊन कलरने आपल्याला. इथे 2 आणि असे 2 वर्टिकल हॉरिझॉन्टल, प्लस आपल्याला सर्कल म्हणजे ओ आणि क्रॉस असे 2 पॅटर्नच्या सोंगट्या बनवायच्या आहेत. क्रॉस 5 बनवणार आपण आणि सर्कल 4 बनवणार आणि बॉर्डरसाठी चेनने घ्यायचे. चला तर आपण स्टार्ट करू. सोंगट्या बनवण्यासाठी मी हे ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि क्रोशे हुक सेम यूज करते 3.5 mm चा. सगळ्यात आधी स्लिप नॉट घालून घेणार आणि 10 चेन बनवून घ्यायच्यात. 1 2 3 4 6 7 8 9 10 चेन बनवून घेऊन पहिली जी चेन आहे क्रोशे हुकच्या स्टार्टिंगची जी स्लिप नॉट नंतर घातलेली चेन आहे, फर्स्ट त्या चेनमध्ये मी क्रोशे हुक टाकून स्लिप स्टिच बनवून घेणार. म्हणजे आपलं हे सर्कल रेडी झालं. हे पहा. आता या सर्कल भोवती ह्या पूर्ण सर्कल भोवती टोटल मी 15 सिंगल खांब बनवून घेणार. 1 2 3 4 5 असे 15 सिंगल खांब मी या सर्कल भोवती बनवून घेते. हे लास्ट 15 सिंगल खांब बनवून घेतलेले आहेत आणि हा जो पहिला सिंगल खांब आपण बनवला त्या सिंगल खांबावरती क्रोशे हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून हे सर्कल आपलं क्लोज होईल. हे पहा, अशा पद्धतीने एक चेन घेऊन एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा आहे आणि हा जो आता एक्स्ट्रा दोरा राहिला आहे तो आपण हाईड करून टाकायचा आहे.
क्रोशोकच्या साहाय्याने किंवा सुईच्या साहाय्याने. मी हे क्रोशोकच्या साहाय्याने हाईड करणं प्रिफर करते. असे राऊंड मी 4 बनवून घेणार आहे. म्हणजे आपले हे 0 झाले 4. आणि आता क्रॉस कसा बनवायचा ते पाहू आपण. त्यासाठी पुन्हा मी ब्राऊन कलर घेते. तर मग अशी आपण स्लिप नॉट बनवली. आता स्लिप नॉट न बनवता मॅजिक सर्कलमध्ये बनवायचा आहे क्रॉस बनवून घेतल्यावर आपल्याला इथे हे पहा, हे मॅजिक सर्कल बनवून घेतल्यावर आपल्याला 4 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 आणि 4. क्रोशोकच्या बाजूची चेन सोडून पुढच्या 3 चेन ज्या आहेत त्या चेनवरती आपण प्रत्येकी एक सिंगल खांब बनवून घ्यायचा आहे. 1, त्या पुढच्या चेनवरती दुसरा आणि हा तिसरा. आणि आता ही मॅजिक सर्कल जे आहे त्या सर्कलमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. याचं 4 वेळा रिपीट करायचं आहे. 3 4. हे पहा, पुन्हा क्रोशोकच्या बाजूचा सोडायचा आणि त्याच्या पुढच्या 3 खांबामध्ये प्रत्येकी एक डबल खांब, एक सिंगल खांब घालून घ्यायचा. 2 झाले. पुन्हा मॅजिक सर्कलमध्ये स्लिप स्टिच करायचं. आणि अजून 2 वेळा सेम प्रोसिजर रिपीट करायची. हे पहा, आणि लास्टला आपण स्लिप स्टिच करायचं मॅजिक सर्कलमध्ये. आणि मॅजिक सर्कलचा दोरा खेचून घ्यायचा पूर्णपणे. मग आपला क्रॉस हा रेडी होतो. हा पहा, एक चेन घ्यायची आणि दोरा कट करायचा. एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा. दोरा कट करून झाल्यावर इथे एक नॉट सिक्युअरली बांधून ठेवायची. आणि हा जो एक्स्ट्रा दोरा आहे तो क्रोशोकच्या साहाय्याने हाईड करून टाकायचा इकडे आतल्या साईडला. आणि इनफ हाईड झाल्यावर बाकीचा दोरा आपल्याला कट करायचा आहे. जसं आपण राऊंडचं पण जेव्हा आपण ओ बनवला म्हणजे 0 बनवला तेव्हा जसं केलं सेम पॅटर्न करतोय आपण. इथे हाईड करून टाकतोय. आणि इनफ हाईड झाल्यावर एक्स्ट्रावाला जो दोरा आहे तो आपण कैचीच्या साहाय्याने कट करून टाकणार आहे, जेणेकरून हे सिक्युअर होईल. आता हा जो क्रॉस आहे हा नॉर्मली मी 6 प्लाय वूल घेतले त्यामुळे तो तसाही तो स्ट्रेट राहतोय. पण तरीसुद्धा तुम्ही 4 प्लाय वूल वापरत असाल तर त्याला फेविकॉल आणि पाणी सम प्रमाणात घेऊन त्यामध्ये डीप करून थोडा वेळ सुकवलं की हे कडक राहतात पूर्ण. किंवा इस्त्री जरी थोडंसं त्याच्यावरती फोडली तरी हे कडक राहतं. आता हे मी ऑलरेडी 6 प्लाय वूलमध्ये बनवलेलं आहे त्यामुळे ते प्रॉपरली राहतं आहे. मला काही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे. आता आपल्याकडे राऊंड आणि क्रॉस, मी हे 5 क्रॉस बनवून घेणार आहे आणि 4 ऑलरेडी आपण 0 म्हणजे ओ बनवून घेतलेले आहे. आता मी बॉर्डरसाठी चेन बनवून घेते. त्यासाठी मी स्लिप नॉट घातली आणि 1 2 3 4 5 असं मी टोटल 150 चेन घेणार आहे. बॉर्डरसाठी आपल्याला साईडची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरसाठी हे मी 150ची अशी ही चेन बनवून घेते. हे पहा,
आपले 150 चेन घालून रेडी झालेला आहे बनवून. असं लांब असं दोऱ्यासारखं हे पहा बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही जी सेंटर लाईन आहे त्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी ही अशी स्लिप नॉट घेते आणि असा हा चेनचा लूप रेडी करते. आता हा लूप रेडी झाल्यावर आपल्याला इथे टोटल 30 खांब आहेत. बॉर्डरचे सोडला 2 तर या 30 खांबामध्ये इथे 10 आणि 10चा गॅप ठेवून इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 खांब सोडून इथे पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पुन्हा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे होतात. तर इथे मी 10 खांब सोडले. 3 3 6 7 8 9 आणि 10. आणि हा जो 10 खांबच्या पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये मी असा क्रोशे हुक टाकून हा लूप खेचून घेतला आहे. हे पहा, सॉरी खेचून घेताना इथून घ्यायचा आहे. खेचून इथून आधीचा जो टाका आहे पहिलावाला तिथून आता आपल्याला वरती प्रत्येक टाक्यामध्ये हे हा जो आहे त्या प्रत्येक टाक्यामध्ये असा खालून दोरा खेचून घेत जायचा आहे. हे पहा या पॅटर्नमध्ये. हे असं हे प्रत्येक टाक्यामध्ये एक एक वेळा क्रोशे हुक टाकून आपण हा खालचा दोरा खेचून घेणार आहोत, जेणेकरून हे अशी लाईन रेडी होईल. इकडे आपण हे पहा 10 खांब सोडलेत प्रत्येक इथे आणि 10 खांब सोडून ही जी लाईन आहे वरची त्या लाईनवरती आपल्याला 3 3 6 3 3 9 आणि 10 खांब सोडून ही जी लाईन आहे त्या लाईनवरती आपल्याला सिंगल असं ही चेनची लाईन बनवत जायची आहे. बघा क्रोशे हुक आपण टाकतोय खाली आणि खालून जो दोरा आहे जो आपण घेतला आहे तो दोरा असा इझिली वरती खेचत जायचा आहे. पुन्हाही तसंच इकडून हा दोरा असा घेतोय आणि हा असा वरती खेचतोय. तो वरती घेतल्यावर वरच्या राऊंडमध्ये जायचं आहे, लाईन खेचून घ्यायची. हे पहा एवढं इझिली असं हे वरती खेचत जायचं आहे. सेम तसंच इथे 10 खांब सोडायचे आणि पुढे 11व्या आणि 12व्या खांबाच्या मध्ये अशी सेम लाईन बनवून घ्यायची. आणि तसंच या साईडने सुद्धा वरती 10 राऊंड झाल्यावर इथे आणि पुढचे 10 राऊंड झाल्यावर वरती सेम पॅटर्न आपण कंप्लीट करून क्युबिकल बनवून घ्यायचं. हे पहा जसं उभं करून घेतलं तसं हे आडवे सुद्धा हे 2 लाईनने बनवून घेतलेले आहेत. आता शेवट कसा करायचा तो दाखवते. हा जो शेवटचा होल आहे त्याच्यामध्ये मागच्या साईडने क्रोशे हुक टाकायचा आणि हा जो लूप आहे तो खेचून मागच्या साईडला घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने आणि एक चेन घेऊन घट्ट करून दोरा कट करून टाकायचा. हे पहा म्हणजे बरोबर दोन्ही साईडने झाले. आणि एक्स्ट्रा जो राहील तो दोरा असा सुईच्या मदतीने इथे आतमध्ये घालून टाकायचा. हे पहा म्हणजे रेडी झालेला आहे आपलं टिक टॅकचा गेमचा बेस. हे पहा ही मॅट रेडी झालेली आहे आपली. आता 150 चेनची जी लांब आपण दोरी बनवली होती ही पहा, ही दोरी इकडे घालायची. दोरी घालताना हे पहा हे बरोबर सेंटरचा जो स्टिच आहे तिथून मी घालते. मग परत इकडून जेवढे गॅप आहेत त्या गॅपमधून मी घालते. पहा
इथे ह्या सेंटरच्या स्टिचमध्ये सुद्धा घालायचं असं. अशी या साईडने सुद्धा मी ही रस्सी घालून घेते. हे बघा, आणि शेवटला या कॉर्नरमध्ये घालायचं. जेव्हा आपण हे असं खेचतो तेव्हा बरोबर ह्याचा स्क्वेअर तयार होतो. हे पहा, आपला बेस आहे आणि ह्याच्यावरती आपण हे ठेवून खेळू शकतो. हे पहा, हा रेडी झाला आहे आपला टिकटॉकचा गेम. किती छान सुंदर दिसतो पहा उलचा. शिवाय आपण इथे त्याला लेस लावलेली आहे, त्यामुळे आपलं खेळून झाल्यावरती हे सगळे इथे एकत्र ठेवून हे लेसने खेचून काढायचं आहे. हे पहा, म्हणजे सगळे एकत्र राहतील. हे पहा असे. आणि जेव्हा खेळायचं असेल तेव्हा हे डायरेक्टली असं ओपन करून स्ट्रेच करायचं आहे. पूर्णपणे स्क्वेअर ओपन होतो. खेचून असं सगळे ओपन करून टाकायचे 4 स्क्वेअर आणि खेळू शकतो मग आपण. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.